तुमचा भावकीचा वाद दिसायला आता. मग तुमची अशी अपेक्षा आहे की आम्ही त्यांना हार फुलं देऊन त्यांचे पाय धुवावेत. तुम्हाला आणखीन काय अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राला आणखीन काय अपेक्षित आहे याच्यापेक्षा? 150 वर्षापूर्वीच्या नोंदी रद्द करायचं तो पत्र देतो. काय अपेक्षित करायचे? काय न्यायाची अपेक्षा करायची आम्ही त्याच्या? का बोलायचं? ते तर म्हणाले नार्कोटिक्स करायला तयार आहे. काय नार्को टेस्ट करणे तिकडे वाटणाळ्या घालून घे, मला काय करायचं? तू किती मोठा अपराध केला हे कळतंय का? मराठ्यांनी कधी तुझ्याबद्दलची तिलक वाईट, कधी मराठ्यांनी आतापर्यंत ओबीसीचं कुठं प्रमाणपत्र रद्द केलं? तुला जर एखादा अधिकार दिला म्हणून तू जर काही करायला लागला, तू अपेक्षा कशी करू शकतो तुला आम्ही सन्मानानं बोलावं म्हणून? तू काय सन्मान केला मराठ्यांचा? प्रमाणपत्र रद्द करून सन्मान केलास? 2 पत्र तुमच्याकडे. हो, सन्मान केला का? त्यांनी सन्मान केला का मराठ्याचा? प्रमाणपत्र रद्द करून दिलेले रद्द केलेली जी प्रमाणपत्र ती अवघी 2 आहेत. मीडिया ट्रायल घ्यायची गरज काय होती त्यांना? 2 झालते तर गैरसमज पसरायचं हे षडयंत्र करत. मराठ्यात गैरसमज पसराव की ह्या नोंदी टिकणार नाहीये, आंदोलन धोक्यात, नोंदी धोक्यात. आणि मग संभ्रमित मराठा समाज झाला, ऍडमिशन झाले, पोरं नोकऱ्यात गेले, पोरं सैराबैरा होती तिथं. ऍडमिशन उशिरा जरी 4 घंटे लेट झालं तरी एखादं पोरग आत्महत्या करत, किंवा निकाल लागायच्या अगोदर सुद्धा मला कमी मार्क पडणार आहेत म्हणून सुद्धा एखादी आत्महत्या. आणि ऍडमिशन झाल्याच्या पोरांच्या बद्दल इतका मोठा गैरसमज तुम्ही पसरला. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला जर जनतेचा सन्मान करता येत, नुकसान करता येत, तर त्यांनी आमच्याकडून जनतेकडून काय अपेक्षा करायची? सन्मानाने बोलायची. असं कोणता तीर मारला त्यांनी म्हणून त्याला सन्मानाने बोलायचं? तुमचा हा गैरसमज तर नाहीये ना की 1-2 कुठली तरी प्रमाणपत्र आली, तुम्ही त्याची नीट शहानिशा केली नाही. अनेक स्कॉलर जे तुमच्या समाजाचे आहेत, आता त्या सगळ्यांची नावं घेतली तर पुन्हा तुम्ही त्यांना एकेरीवर सुरू कराल. पण ते म्हणतात की मिळालेली प्रमाणपत्र आणि रद्द झालेली प्रमाणपत्र, आता मी दिव्य मराठीची बातमी पण बघितली, त्याच्यात त्यांनी ते का रद्द झाले त्याचे सगळे खाली तपशील दिले की कुणी कशा चुकीच्या पद्धतीने मांडणी केली. तुम्ही मीडिया ट्रायल काढली, तेवढा तुमचा आक्षेप नाही म्हणजे हे षडयंत्र आहे, ते आक्षेप नाहीये. प्रमाणपत्र रद्द करून तुम्हीच केले आणि मीडिया ट्रायल पण 2 दिवस तुम्हीच घेतली. मराठ्यात गैरसमज पसरायचा आणि मराठ्यात 2 गट निर्माण करून आंदोलन संपुष्टात आणलं. हे कट का? सातारा संस्थांचं गॅझेटियर आणि कोल्हापूरचं गॅझेटियर आणि हैदराबादचं गॅझेटियर द्यायचं नाही म्हणून हे कट. म्हणून मीडिया ट्रायल टिकणार नाहीत प्रमाणपत्र. 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीयेत प्रमाणपत्र. मी 1 वर्ष झालं मुंबई पासून त्यांना म्हणतोय की तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या बरं. आणि तुम्हाला देता येत नसतील तर तुम्ही नोंदीचा ड्राफ्ट आम्हाला द्या. तुमच्याकडे पैसे नसतील तरी विखे पाटलांना आणि लाड साहेबाला सुद्धा सांगितलं आम्ही झेरॉक्स काढून देऊ. मी मराठ्यांना सांगतो तुमची नोंद निघाली. देत नाही त्याचा अर्थ त्यांना त्या नोंदी पण कमी करायच्या आणि द्यायच्या पण नाही. आणि मग आता मी तर ऐकत नाही, मी इमानदारीनं काम करतो समाजाचं, मी पक्का आरक्षण द्यायला मराठी. मग आता याच्या विरोधात कन्फ्युजन काय करताय, नेरेटिव्ह काय पसरत आहे? तर मग एक काम करू, आपण प्रमाणपत्र रद्द करू आणि मराठ्यात गैरसमज पसरून देऊ की हे प्रमाणपत्र टिकणारच नाही आणि मग मराठी काढणार नाहीत, ही यांचा प्लॅन. आणि तो बावनकुळेंनी रचला. बावनकुळे देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यात शिंदे साहेब सुद्धा आहेत आणि ते शिरसाट सुद्धा आहे, कारण त्यांनी बी ते प्रमाणपत्र रद्द केले. नील आलंय माझ्याजवळ आता डॉक्युमेंट नाही, अचानक आला. नाही, आता ही जी मुलाखत आहे ना, ही तर सगळ्याच्या घरोघरी जाणार, कारण आता तर पुरावेच तुम्ही देणार आहे. मागून घ्या, आपण 5 मिनिट थांबू, घ्या मागून. हा, माझा मोबाईल घ्या बरं. आता माझा समज मी तुम्हाला सांगतो, मी काही बोललो नाही बावनकुळे, तुम्हाला माहिती, मी विचारू शकतो बावनकुळे, मी विचारेन बावनकुळेंना. नाही तर मग त्यांच्या खिशात असले तर बघा बरं, ते पुरावेच आपण महाराष्ट्रासमोर मांडू. तुमच्या कोणाच्याही मनातले प्रश्न बाकीच राहू नयेत असं आपण. पुरावे कुठे आहेत? पुरावे कागदपत्र ते यांजवळ आहेत. तुम्ही थांबा, सगळे बाहेर थांबा, नाना बी सगळेच थांबा. ते सर आहेत का? ते पुरावे आहेत ना तुमच्याजवळ? आहेत. इकडे घ्या ते मोबाईल मधले पुरावे. त्यामुळे सगळ्या प्रश्नाची उत्तर तर मिळू. सध्या मोबाईल मधले द्या ना. हो, मोबाईल चालतील ना, सध्या मोबाईल मधले द्या. आणि ते बावनकुळेचं पत्र ते तुमच्या हातातच आहे, ते मोबाईल मध्ये नाही ना. ठीक आहे. हे कधी तुमच्या लक्षात आलं पाटील? प्रमाणपत्र रद्द कसं काय झाले? मग मी विचार करायला सुरू झालं का? नाही, चालूच आहे ते, बंद नाहीच होणार, रानकटच आहे प्रमाणपत्र. आणि मग हे मध्येच घेतले असू द्या, काय फरक पडतो त्याने? हा, असू द्या, काय फरक. त्यांनी ते प्रमाणपत्राची मीडिया ट्रायल घेतली. मीडिया ट्रायल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या, ती मीडिया ट्रायल. मीडिया ट्रायल इलेक्ट्रॉनिक मध्ये झाली सगळ्यात जास्त. 2 दिवस त्याच्यावरच होतो. आता मला लक्षात आलं, 2 दिवस प्रिंट मध्ये छापून आलेल्या बातम्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाने कॅरी केल्या पाटलाला, आणि त्या कॅरी केलेल्या बातम्यानंतर मग पाटलांपर्यंत मी शोध घेतला. फोन आले असतील ना तुम्हाला लोकांनी? मी शोध घेतला. हे गैरसमज कसं काय पसरायला लागलाय? हे प्रमाणपत्र रद्द होत नाहीत. उदाहरणार्थ, हे प्रमाणपत्र रद्द होऊ शकत नाही. दाखवा कुठे यार, तुम्ही मध्येच फोटो काढलेत. अरे ते व्हॅलिडिटीचं कुठे? बरं, मग तुम्ही शोध घेतला, पुढे द्या तोपर्यंत काढून देतील. शोध घेतल्यावर तुमच्या काय लक्षात आलं? बोडखेची भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली. असं कसं काय होऊ शकत? कसं काय होऊ शकत? 150 वर्षापूर्वीची नोंद. त्याच्या प्रतिस्पर्धीच्या ज्या कोणी ताई असतील त्यांच्या प्रतिस्पर्धेनं काही अर्ज बिर्ज केला असेल ना, किंवा हे असं आहे. कसं बी असू द्या ना, शिंदे समितीनं नोंद शोधली, त्यांनी नाही ना. रद्द कसं काय होऊ शकतं? व्हॅलिड झालेलं काय चूक आहे त्याच्यात? नोंद शोधली शिंदे समिती, ग्रामपंचायतला लावल्यात शिंदे समितीने, आम्ही फक्त त्याचं विश्लेषण करून आणलं अभ्यासकाकडून. तुम्ही रद्द झालेली चुकीचं कसं काय ठरवणार? तुमच्या म्हणण्यानेच कसं काय सगळं होईल? तुम्ही म्हणता तसं कायदा कसं काय होईल?
असं कसं होऊ शकतं? आणि ह्यात बावनकुळेचा काय संबंध? बावनकुळेने पत्र दिले ना रद्द करा म्हणून. पत्र ते असं आहे की ह्याच्यामध्ये अवैध काय आहे त्याची तपासणी करून चौकशी करा की थेट रद्द करा. अहो अवैध करायचं मंत्र्याचे हे काम आहेत का? तेव्हा काय म्हणला देश मीडिया हम्म. आमचा सरकारचा हस्तक्षेप नाही, वैध अवैध विचारायचं तो आकाशामध्ये. मग सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जर जात पडताळणी समिती चलती तर मग तो कशाला हस्तक्षेप करत झक मारायला तुम्ही? बघितलं असतं ना मग कोर्टाने, बघितलं असतं जात पडताळणी. तुम्ही एक एकूण मीडियात काय बोलता? आम्ही कोणी हस्तक्षेप केला नाही तो गैरसमज. एवढा कोणी हस्तक्षेप कशाला केला? तर फोन लावले त्या स्वामीला आरडीसीला प्रमाणपत्र रद्द झालेले पाहिजेत म्हणून. काय गरज म्हणजे तू एक असं असेल. असं बोलणार, एक कोण असं पण नाही, पण बोलणार. पाटील हे असं असेल ना की कार्यकर्ता गेला कुणी विरोधी पक्षातला त्यांच्या विरोधातला, जाऊ दे ना मग. तू कसा सांगतो? तो म्हणतो ना मीडियात बोलताना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे सेपरेट अधिकार आहे समितीचा, आम्हाला राजकारणाला हस्तक्षेप करता येत नाही. कशा झक मारायला पत्र दिलं? जिथं हस्तक्षेप करता येते ते पत्र देऊ नये. तुम्हाला पावताच येत नाही, तुम्ही काय गेला? कशाला गेला? तुम्हाला ज्या गोष्टीत हस्तक्षेप नाही करायचा त्या गोष्टीत का केला? या मुद्द्याशी मी सहमत आहे की कारण ती क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे. क्वाशी ज्युडिशियल बॉडीमध्ये कुणीही हस्तक्षेप करणं अपेक्षित नाहीये. तर ते मंत्री असतील नाही तर मुख्यमंत्री असतील, ही जी क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे त्यांना जो ठरवून दिलेला फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. पण मी अजूनही कन्व्हिन्स नाहीये की त्या दोन एका कागदपत्रामुळे पाटील की ते मीडिया ट्रायल वगैरे असं म्हणत सरकार किंवा बावनकुळे तुमच्या पूर्ण विरोधात उभा आहे असं तुम्हाला वाटतं पूर्ण? हो, आणि तो ठरवून कट केला. मी त्याला सांगितलं होतं. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, म्हणजे फोन करून तुम्ही बावनकुळेंना कल्पना दिली. त्याला फोन करून सांगितलं होतं की चूक करू नको, तू चूक करायला. ह्या नोंदी अमर आंबोरेची सापडलेली मोडी लिपी फारशीतली 150-200 वर्षापूर्वी. हस्तक्षेप करू नको. तुला परळीतल्या टोळीनं सांगितलं फोन करून, टोळीच्या आहारी तू जाऊ नको. परळीची टोळी म्हणजे मुंडेंची? तू आहारी जाऊ नकोस, तू या गोष्टी करू नको. विनाकारण लफड्यात गुत्ताल. चूक झाली म्हणे विचारा लाड बोल म्हणलाय का नाही? मी दुरुस्त करतो, आरडीसी सांगतो एनआयसीवर अपलोड करून ते प्रमाणपत्र द्या, रद्द करू नका. नाही थांबा, आता याच्यामध्ये प्रसाद लाड पण आले. मग तुम्ही बावनकुळेला फोन करून सांगितलं आणि हीच कल्पना तुम्ही प्रसाद लाडांना अरे पण नुसते बावनकुळ्यालाच नाही, तुम्ही फडणवीस साहेबांना जर सत्यच काढायचं असेल मनात आमचे कॉल डिटेल काढा. कुणाची? त्यांनी कलेक्टरला सुद्धा फोन लावला की ती चूक झालेली दुरुस्त करायची आपल्या 1-1.5 महिन्यापूर्वी. बावनकुळे म्हणला, कलेक्टरला फोन लावला, म्हणला जरांगे पाटलाला फोन लाव. छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर बीडच्या फोन लाव म्हणे तू. पाटलाचं काय म्हणणं आहे ना ते माझ्याकडून चुकीनं झालंय. सुरुवातीला मान्य केलं की चूक झाली. चुकीनं झालं माझ्याकडून, तू जरांगे पाटलाला फोन करून ते काय म्हणतात बघते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं सत्य आपण दबावपोटी त्यावेळेस करून घेतलं. त्याचं स्त्रीलिंगी का पुरुषलिंगी काहीतरी एक पीए बावनकुळेचा, त्यांनी हे बावनकुळेकडून सगळं लफडं करून घेतलं. मी म्हणलं नोंदी यात खोटा असेल तर रद्द करा रे, ठेवू नका. पण तुम्ही खरं राजकारणासाठी जर हे करीत असला तर तुम्ही मराठीच्या मुळावर उठू नका. खोटा असेल तर आत्ता रद्द करा, मी सहमत आहे त्याला. पण खरं असून तुम्ही राजकारणासाठी तुम्हाला ती कार्यकर्ता किंवा ती टोळी जपायची म्हणून जर करत असताना मन धरणीसाठी काम करू नका, नाही होणार. लाड भाऊनीच त्यांना फोन करून सांगितलं साहेब हे ओरिजिनलच नोंदी आहेत शिंदे समितीने दिलेल्या, हे नको करायला. 2 दिवस मी बावनकुळेंचा फोन नाही उचलला, सत्य सांगायला आज तुम्हाला. 2 दिवस फोन नाही उचलला, 2 दिवस सलग नाही बोलायचं म्हणलं मला. किती फोन केले तुम्हाला बावनकुळे? किती केले मला काय माहिती, कोण बघत. आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर फक्त सत्यच ऐकायला मिळते. आणि मी तुम्हाला सत्य सांगतो मला ना, माहिती मी काय चोरून ठेवतोय त्यावर, मला काय लपून ठेवून काय कमवायचं. मी वारंवार सांगितलं की त्यांनी मग फोन केले, म्हणलं मला फोन नाही घ्यायचा. पुन्हा मला वाटतं के पाटलाचा का कोणाचा फोन आला तर मला आठवण कोणाच तरी फोन आला, तेवढं बावनकुळे यांना बोला. ओके, मग एका मंत्र्याने तुम्हाला सांगितलं की बोला तेवढं आता लाड भाऊचा किंवा त्या दोघांपैकी एकाचा आला खूप वेळेस, तुम्ही बोला ना. हे बघ सत्य रक्त असेल तर सत्य बोलावं. त्या उद्या नाही पण म्हणू शकते, तर राजकारणात राहायचं त्यांना. फडणवीस साहेब बुताड हाणून लुटून लावून पुन्हा त्यांनी फक्त खरं बोलावं. मग मी त्यांनी 7-8 कॉल केल्यानंतर ठीक आहे म्हणलं, ते चूक दुरुस्त करत असले मी बोल. ही कधीची गोष्ट नाही, 1 महिना झाला. ठीक आहे, तुम्ही फोन केला झालंच आहे, मी फोन केला म्हणजे उचलला. झालं ठीक आहे म्हणलं, तुमचं माझं का वैर पण नाही, तुम्ही झालेलं जर कबूल करत असले आणि ते व्यवस्थित सांगत असले तर मला काय हरकत नाही. आता स्टेजवरून पुन्हा मी त्यांना सांगितलं लाड बोल हीच गोष्ट. बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना फोन केलाय ते व्यवस्थित करा म्हणून, पण असं सुद्धा सांगितलंय थोड्या दिवसासाठी ठेवा, नंतर पुन्हा रद्द करा. म्हणलं पुन्हा पुढे घात होईल बरं का. मला ऐकायला मिळालं ते खरं आहे, कारण तुमचं सरकार म्हणून जरी दबाव असला अधिकाऱ्यावर तर माझं सुद्धा आहे. ताबडतोब लाड बोलय मी युसे कळी गेला, ताबडतोब 2 दिवसानं. त्यानंतर तेच झालं. आणलं का ते? हे आहे का हे बोडखीची व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, तुम्हाला त्याच्यात घ्यायचं का? काय ना, मी वाचून दाखवतो की महाराष्ट्राला तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मिळू दे. कारण ज्या पद्धतीची एकेरी भाषा आज पाटील वापरतायत एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल, हे ते सर्टिफिकेट आहे. जर दाखवा. हे त्याचं भावाचं आहे. हे भावाचं झालेलं आहे, पृथ्वीराज बोडके पृथ्वीराज उमेश. आणि बावनकुळेचं तुम्ही जे पत्र महाराष्ट्राला सांगता ते कुठे? ते बी देतो ना, हे बघा ना. हे भावाचं कळलं मला. आणि ते बहिणीची रद्द केली ती. ही भाषा का लिहिता येते कोणाला का काय का, वाचायला माणसं
माणसं भेटाना ती भाषा हम्म. ही नोंद सापडलेली. तर दाखवा ना क्लोज मध्ये. ही भाषा आहे, कोणाला येते? ठीक आहे. आता हे भावाचं व्हॅलिडेट केलेलं आहे, सर्टिफिकेट ऑफ द व्हॅलिडिटी डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनी कमिटी याच्यात शिरसाट बोर्ड. हा, हे शिरसाट हे शिरसाट साहेब आहेत, महान मंत्री एकनाथ शिंदे साहेबाचे पाठीराखे. ज्यांना तुम्ही खूप मदत केली. हा, चेडीवर पैसे कमीतोय तिकडं. कशावर ते झालं ना, कशावर पैसे कमवले? उघडच चेडीवर बसत नाही का, बंडल हा, तो व्हिडिओ जो ठेवलेले viral पिशव्या, आणि माया नदी लागतो परत. आता हे हंडेच हम्म. हे व्हॅलिडिटी जात पडताळणी जिल्ह्याची हम्म. त्यांनी ऑर्डर केली, द्या म्हणून. तुम्हाला इंग्लिश वाचत असली वाचा, आम्ही मराठीत केलं, हो, ठीक. द्या म्हणून. The scrutiny committee unanimously has come to the conclusion the Hande Jyoti Sridhar is belonging to Kunbi caste. दिलं हे व्हॅलिडिटी, बरोबर आहे. कुठे दिलंय? ऑर्डर केली द्या म्हणून, दुसऱ्याचे रद्द केलंय. ते रद्द केल्याचं कुठे पत्र? रद्द झालं मग मीडियात काय आलंय? ओके, ठीक. हे दोन ओके. हे मराठीत असं आहे. काय चुकीचं बोलतो मी? संविधानाच्या पदावर बोलू नये. संविधानाच्या पदावर त्यांनी जनतेची काय इज्जत का अपेक्षा करता तुम्ही? संविधानाच्या पदावर बसणाऱ्या माणसाने नाही, आता पाटील, वाईट एका- तरी करू नाही, नये. एका प्रश्नाचं बावनकुळ्याचं पत्र हा. घ्या. बघू जरा दुसरं कुठे आहे ते. काय? दुसरं काय ह्याच्यावरच दुसरं लिहिलंय. हे काय हा, ठीक आहे. हे पण पत्र बघा जरा. महाराष्ट्र काय? कलेक्टर बीड तहसीलदार माजलगाव इन्व्हेस्टमेंट करून दिली त्याच्यावर. बाबत कारवाई करून शासनास कळवावे. म्हणजे अवैध इथं डॅश मारलाय कारवाईवर. उदाहरणार्थ समिती नेमून अवैध करण्याबाबत असा अर्थ असतो त्यांची सांकेतिक भाषा. हे म्हणजे पाटील पाटील नाही, नाही, जादू झाली एवढी तुमची. हुशार नाही तो. हा. भाषा विचारली मी, काय असतं हे? क्लोज मध्ये दाखवा. हा, हे लिहितात काय? अवैध असं लिहिलेलं नाहीये, पण पाटलाचं म्हणणं आहे की ते अवैधच आहे, त्याचा अर्थ तसा आहे. तेच आहे ना, रद्दच झालं. याच्यासाठीच 1.5 महिना बोललो म्हणतो ना. ओके, ओके. हीच विषय तो. माननीय तहसीलदार तहसील कार्यालय माजलगाव यांनी बाह्य स्रोताद्वारे बनावट मोडी लिपीतील दस्तऐवजाची नोंद अभिलेख कार्यालयात उपलब्ध नसताना शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यावर चौकशी समिती नेमून अवैध असं अचा त्याचा अर्थ पाटलांनी काढलेला. पाटलाने काढलेलं नाही, तेच आहे त्यांची सांकेतिक भाषा आहे ती. हो. आपल्याला नाही कळत ती. सुमन माणिकराव मुंडेंचं त्यांच्यात कळतंय. हेच करायचं. हे काम असतं का मंत्र्याचं? तू म्हणला ना बाबा आम्ही हस्तक्षेप करत नाही सरकार. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, त्यानुसार समिती काम करेल. कशाला कुठाने केली? पण मी जे दिव्य मराठीला ह्या ताईंच्या बद्दलची बातमी वाचली ती अशी आहे की मोडी लिपीचं जे त्यांनी ट्रान्सलेशन केलं त्याच्यामध्ये अ क म ह्याच्यामध्ये फरक केला त्यांनी ओरिजिनल मोडी लिपीमध्ये जे आहेत. जो कोण तज्ञ असन त्यांनी जा ना त्याच्याकडे, लागते ते पुरावेत त्याच्या. एक गुन्हे भरून पुरावेत त्याच्या एका माणसात. करायचं खरं करा यार. सत्ता हातात आली म्हणून तुम्ही काही पण करणार, एवढं सोपं नका समजू पुढे तुम्ही. दुसरं पत्र आणखी पाहून आता झाले ना, आता किती द्यायची? नाही, बावनकुळेचं अजूनही पत्र हे होतं. त्याच आहे ना हो, हे त्याच आहे ना. पण आता जे प्रेक्षक आपले आहेत पाटील त्यांना असा प्रश्न पडेल, तुम्ही दिलेली उदाहरणं 2 आहेत बरोबर. सरकारकडनं मिळालेली कुणबीची प्रमाणपत्र लाखात आहेत. मग 2 वरून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी कट केला तुमच्या विरोधात. अरे गैरसमज किती पसरलेला 2 दिवस मीडिया ट्रायल घेऊन. त्यांना काय करायचंय हे गैरसमज पसरून मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र जे मी 58 लाख नोंदी मागतो त्या रद्द व्हायला लागल्यात, त्या खऱ्या नाही यात असा गैरसमज पसरायचा. मी मराठी कुणबी प्रमाणपत्र काढणार नाही. सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेटियर आणि कोल्हापूरचं गॅझेटियर द्यायचं नाहीये त्या. मग गैरसमज पसरले लोक म्हणजे काय करायचं हे गॅझेटचं तरी प्रमाणपत्र टिकत नाहीत म्हणलं. म्हणजे आमचं 150 वर्षापूर्वीचं ठिकाणं आणि तुमचं 1954चं एका JR वर काढलेलं टिकतं. काय सत्ता चालवताय म्हणजे तुमचं चालतं. आता पर्याय काय याला? पर्याय ते बघ ठीक आहे. माझा पर्याय आम्ही बघू 29 तुम्ही सांगितलं ना आता पर्याय. मग मी तुमचं भाषण फार शांतपणे ऐकलं. तुम्ही काय म्हणालात की एकनाथ शिंदेंनी सामंताच्या माध्यमातून सांगितलं की आम्ही चूक झाली, मी दुरुस्त करू शिरसाट. आता सरकार हे पण म्हणेल आम्ही दुरुस्त करू जे पाटला. चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही. फडणवीस साहेबांनी एका शब्दाने 1 वर्षात दुखवलं नाही. एका शब्दाने. बावनकुळ्याने सगळं आता कार्यक्रम लावलाय फडणवीसांचा. बावनकुळे याची वचवच करीत नाही, याला ही गार आठवलीत. आता गप मारायचं खायचं तर आता हे तिथपर्यंत पुढे गेलं. ती पण एकच पत्र आहे पाटील बावन्न. आणि किती पाहिजे त्यांची डिगल बरं आणता एवढीच गांडवशिली त्यांनी पत्र किती आणता. आता कचाकच फोन करतोय ती लय गेले लय ते कवा फोन करतोय अधिकाऱ्याला याव देईन त्याव दी. काही गरज नाही ना. आमचं त्याचं कधी वाईट नाही, कधी वैर नाही. मी बावनकुळेबद्दल इतकं बोललेलो आहे की तेव्हा माणूस कामं सांगितले की पटापट करतो शेतकऱ्याचे. आणि समाजाचं वाटलं केलं हे काय काय परतफेड केली गेलं ना. आजच्या तारखेत सगळ्यात कार्यक्षम मंत्र्यामध्ये एक बावनकुळे. हा लय कार्यक्षम. सांगतो तुम्हाला वर्ग 2चा निर्णय. इथे काही कोणाची बाजू घ्यायला बसलेलं नाही. तुम्ही घेत नाही, मी घेत नाही, तुम्हाला माहिती. तुम्ही आधी म्हणलेले आहेत की हा कार्यक्षम मंत्री आहे. फक्त हे पत्र दिल्यामुळे आता तुमचा राग आहे. गरजच नाही ना द्यायची. मी सांगितलं होतं ना की तुम्ही हे चुकीचं केलंय. तुम्ही मराठा समाजाच्या उगाच मुटक्यावर पाय देऊ नका विना कोणाचा आहे. त्यांची राजकीय अस्तित्वाची लढाई लागली तुमची दोघांची. मग त्यांनी दिला बावनकुळ्याचा बळी. कारण ती कधीच पडत नाही जाऊन ती पडली. त्यांची लागली अस्तित्वाची लढाई. त्याच्यात गुतीला बावनकुळे. मी सांगितलं होतं डावे बरं का, तुम्ही गेमात येऊ नका. खोटं असेल तर आता सगळे रद्द करा, पण हे डावात येऊ नका. खोटा डाव यांना पहिल्यापासून बीड जिल्ह्यात असले डाव खेळायची सवय लागली. तुम्ही शहाणे व्हा. झालं म्हणे पाटील क्लिअर करतो, पण नाही केलं. हे काय आता रद्द झाले म्हणतोय ना. काही गरजच नाही ना. खऱ्याचं तुम्ही कसं खोटं करू शकता आणि मी कसा दम काढेल ते शक्य नाही आपल्याकडून. ते होऊ शकत. तुमच्या बोलण्याचा अर्थ मी असा घेतला की तुम्ही फोन करून कळवून सुद्धा ते झालेलं नाही. हो विखे पाटलाला सांगितलं, लाड भाऊला तर 3दा ते 4दा सांगितलं.
तुम्ही सांगा बरं का म्हणलं त्यांना. ते म्हणले तुम्ही फक्त फोन उचला त्यांचा. ते माणूस परेशान झालाय. परेशान झाला म्हणल्या ठीक आहे म्हणलं उचलतो, माझी काही अडचण नाही, पण दुरुस्त करीत असली तर. हो म्हणे 4 दिवस द्यायचे, फक्त 4 दिवस द्यायचे. ओके म्हणलं बोलतो मी, लावा म्हणा. त्यांनी 11:30-12 वाजता रात्री मला वाटतं फोन लावला पुन्हा त्या फोनवर, कारण फोनवाले पोरं गेली होती, पुन्हा त्यांना गावाकडून यायला लागला अंतरवाली. हे बावनकुळे आणि कुठाने. पण फोन करून सांगताना सुद्धा असं सांगितलं, आम्हाला सांगितलं, तिकडे अधिकाऱ्यांना पण सांगितलं की जरांगे पाटलाला फोन लावा. मग त्या स्वामी फामी कोण आहेत त्यांचे फोन आले की काय विषय, दुरुस्त करतो म्हणे, आम्ही काय अडचण नाही, दुरुस्त करतो म्हणे. तर घातलीच काढी. पण त्यांनी फोन करून सांगितलं होतं आम्हाला करावं लागत असतं फोन, थोड्या दिवसानं ते कॅन्सलच करायचं. केलं कसं काय सोडील. आणि हे सुद्धा माहिती मी आज नाही सांगायला. त्याच्यानंतर 4 दिवसांनी फोन करून त्यांना सांगितलं होतं असं असं पण ऐकायला मिळालं, पुढे असं होईल. लाडाना तुम्ही हो, तरी पण तुम्ही एवढं जीव घेणार असला तर कसं राहो. इतकं पातक नाही करायचं कधी. सत्ता हातात आली म्हणून काही नाही, कधी खालीवर होतं सांगता येत नाही. काँग्रेसला कधीच वाटत नव्हतं आमची सत्ता जाईल म्हणून. एवढं समुद्रासारखं बलाढ्य होतं तेव्हा बोटवर बी मोजता येत नव्हतं भाजपची किती घेत नव्हतं. गर्वहरण झालं, गेलीच काँग्रेस. ह्या प्रश्नाचा एक शेवटचा प्रश्न ह्याच्यातला विचारतो तुम्हाला. समजा उद्या चंद्रशेखर बावनकुळेंनी काही पुरावे दिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याच्यासाठी आग्रही होतात मुळात त्यांचीच ही अशा बनावट गोष्टी आहेत, तर मग काय करायचं? बनावट नाही शोधल्यातच तुम्ही. आता तुम्ही काय अथॉरिटी आहेत का पाटील? अथॉरिटी बघणारा माणूस वेगळा आहे ना तिथे. मग ही अथॉरिटी हे मी मान्य केलं ना, मी तर रेकॉर्डवर म्हटलं की हे चूक आहे बावनकुळे. शोधल्या कोणी? शिंदे समितीने. अथॉरिटी नाही का त्याला नोंदी शोधण्याचा सरकारनं राईट दिला नाही. मग ती कसं काय खोटी म्हणणार तुम्ही? खोटी कसं काय म्हणणार? मग तुम्ही म्हणता ते सगळं खरं असं कसं काय होईल? असं कसं तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करणार सत्ता आता ते म्हणून जात असते बरं का. हेच झालं काँग्रेसचं गर्व. खलास होत असतं, इतका माच पण नाही करायचं, चांगलं नाही ते, कारण गरीबाचा तळतळाट लय बेकार असतो. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांची 2 स्टेटमेंट्स आली. पहिली असं होतं की तुमचं हे सगळं झाल्यानंतर ते एका कार्यक्रमातून बाहेर आले, ते एवढंच म्हणाले की मी तुम्ही काय बोललात ते ऐकलेलं नाहीये, पण सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाहीये, हा एक मुद्दा. आणि दुसरं ते असं म्हणाले जर गैरसमज झाला असेल तर आम्ही दूर करू तुमचा जो काही गैरसमज झाला. काय गैरसमज आहे? पत्र दिले तुम्हाला सांगा, तुमचे मित्रच येते. काय गैरसमज आहे? पत्रच आहे म्हणा. याने झक मारली म्हणा, भोगव तुम्हाला आला, द्या सांगून, भोगव तुम्हालाच लागणार. तुम्ही कसं म्हणता सरकारचा हस्तक्षेप नाही? सरकारचा भाग नाही का बावनकुळे? सरकारचा भाग नाही असं कसं अंग काढून घेताल तुम्ही? म्हणजे खऱ्या गोष्टी आल्या तुम्ही अंग काढून घेणार आणि पाठराखण करणार, याचा अर्थ तुमचा पण हस्तक्षेप आहे. पाठराखण करणार म्हणलं सरकारचा भाग आहे तो. हा तुमचा गैरसमज आहे का तुम्ही ठाम त्याच्यावर? प्रसाद लाड तुमच्यात बोलायला मध्यस्थी प्रसाद लाड, हल्ली तुमचं प्रसाद लाड बरोबर चांगलं जमतं. हे असं आहे तुमचं? मी खरं तेच बोलतो तुम्हाला. मुली तिथे कुठे चहा पाणी घ्यायला लागलं का आमच्या डोंगात लाकूड घालून देतात. हो ना, तुमचं आणि प्रसाद लाड यांचं चांगलं आहे की नाही मला सांगा. आता हल्ली तुमचं त्यांना पटल्यात गोष्टी, हे सत्य आहे म्हणून. नसतं त्यांना फडणवीस साहेब कोणी दिसतच नाही, दुसरं कुणीच नाही. त्यांना सत्यता तळमळ वाटली मराठा समाजात. त्यांच्या लक्षात आलं अरे खरं आहे, ते पटवून सांगतात त्यांना. ते सांगत तर फाडमारफाड करून मरमर करून फडणवीस साहेबाला समजू येणे मध्येच उदबत्ती घातली. मधूच नंदीबाईला आला कुंकुण काढून दिला, पोळ्यात सोडून मोकळा. आता तुम्ही हा मुद्दा, तुमचं हे आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद लाड यांच्या माध्यमातून फडणवीसांना सांगितलं की नाही? मला काय माहिती त्यांनी सांगितलं. तुम्ही सांगितलं म्हणून प्रसाद लाड? त्यांचे 4-5 वेळेस फोन आले काय फोन या विषयात. त्याच्यात आता हे दुरुस्त कसं करायचं ते त्यांनी ठरवायचं, मला नाही सांगायचं. तुमचं आंदोलन होऊ नये. आंदोलन तर होणार आहे. आता हे दुरुस्त झालं तरी आंदोलन आता होणार. आंदोलन आता थांबत. आणि महाराष्ट्रातला मराठा बी थांबत नाही. हे बघा, अन्याय किती करावं आणि किती सहन करावं हे पण माझ्या जातीला लिमिट. आम्ही सगळे रूल पाळावेत असं नसतं. तुम्हाला सुद्धा काहीतरी संकेत आहे ते स्वतः तुम्ही पाळले पाहिजे. आम्ही एकट्याने समाजदारीच्या भूमिकेत यायचं आणि तुम्ही पुढं उडत बसायचं हे चालणार नाही. कारण आम्हाला पण मर्यादा आहेत. मग समाज आहे आमच्या पुढे. आम्हाला समाजाच्या भावना जाणून घ्यावं लागतं. तुम्ही द्या दुपारा जर मराठ्यांच्या डोळ्यात चटणी फेकणार, प्रमाणपत्र रद्द करणार आणि आम्ही शांत बसावं अशी जर तुम्ही अपेक्षा करणार असले तर तुमचा तो खूप मोठा गैरसमज. मी मित्रत्व नाही करू शकत कोणाशी. शिंदे साहेबाला एका शब्दाने मी 3 वर्ष येणारच आहे तिकडे. पण कालपर्यंत पाटील तुमचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा शैक्षणिक आणि नोकरीत होता. आता तुमचा जो आग्रह आहे तो राजकीय प्रमाणपत्र. कोण म्हणलं तुम्हाला? तुम्ही याच्या अगोदर मला वाटतं इंदापूरला कुठेतरी आपली बैठक झाली, मी त्याही वेळेस सांगितलेलं आहे हेच चॅनल आहे आणि तेच तुम्ही. मला राजकारणाशी गरज नाही. विषय तिथून तुम्ही गैरसमज मराठ्यात केला की प्रमाणपत्र टिकणार नाही, मीडिया ट्रायल घेऊन त्यांची लागू दिन काढी. मी त्याच्या प्रेसमध्ये म्हणलो ते राजकारणाची काढी लागू दे, त्यांच्यामुळे आमचे पोरं लाखाने बरबाद व्हायला लागले, मध्येच उभा राहायला लागले. तुम्ही राजकारण तुम्ही मीडिया ट्रायलच त्याच्यावर घेतली ना, गैरसमज गेला ना. आता त्या गावातले सगळे प्रमाणपत्र रद्द होणार. आंबोरीचे 1700 लोक आहेत, मेले का आता पुरेचे पुरेपूर. पण आता मुद्दा बऱ्यापैकी क्लिअर झाला. म्हणजे मला पण असं वाटत होतं की पाटील कसं काय राजकारणाच्या दिशेने चालले. तुम्ही सुरुवातच तिथून केली. मराठ्यांचे प्रमाणपत्र टिकणार नाही, जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, प्रमाणपत्र सगळं धोक्यात. आणि मग आमचे बी काही समन्वयक, काही अभ्यासक, काही सुरू झाले पट्टे. आम्ही म्हणतच होतो ते टिकणारच नाही, यावं ट्याव सुरू केलं. म्हणजे ही पूर्वनियोजित कट. या काही सगळेच कसं काय बोलायला लागले. कधी आयुष्यात तर काडी समाजाला दिली नाही, तांब्या भरून पाणी दिलं नाही, इतका करोडोना समाज एकत्र आला तरी एखादं प्रमाणपत्र बी दिलं नाही. बोलायला सकाळी सज्ज झाली पुरीची पुरी. आणि मग हे पुढचं मिळू नये गॅजेट, तेव्हा ते गॅजेट लागू करून काहीच उपयोग होणार नाही. JR ने कुठे उपयोग होत असतो का? आणि मग JR नसतात काढीत तर काय बोचा काढीत काय काढीत तरी. 1954 ला JR नाही काढला तर काय काढलाय? ओबीसीचं आरक्षण अध्यादेशावर
आदेशावरती जिवंत आहे. सुप्रीम कोर्टाला मान्य नाहीये ते. आम्ही अध्यादेश चॅलेंज करू शकतो. देशाचं आरक्षण, राज्याचं आरक्षण अध्यादेशावरती जिवंत नसतं, तरी जिवंत आहे. तुमची मेहरबानी आहे सरकारची. आणि आमचं जी आर नाही काढायचं तर काढायचं काय? जमीन घेतल्यावर फेर नाही वडायचं, 7 बाऱ्याला नाही लावायचं, काय नाव लावायचं? काय तुम्ही अभ्यास काय तुम्हाला मराठ्याचं म्हणावं? किती पायासाठी नाऱ्यावर जाती सोडून तुम्ही राजकीय नेत्याचे? असं नसतं. इतकं नीच रक्ताचं नाही व्हायचं. भले आंदोलन बंद करू, माझ्याकडून मराठ्यांना नाही आरक्षण देणं झालं नाही होणार, पण मराठ्याची गद्दारी नाही करू शकत. मी पाटलाबद्दल नेहमी म्हटलेलं की ह्या गोष्टीबद्दल ना इतका प्रामाणिक समाजाबद्दल असलेला माणूस मी तर बघितला आणि आंदोलनाच्या चळवळीमध्ये जी बाब आपल्याला हेतू स्पष्ट आहे तेवढी हेतू स्पष्टता पण आंदोलकामध्ये दिसत नाही. आता हे असं म्हटल्यानंतर सुद्धा पाटील ते पण अभ्यासक आहेत ना, त्यांना काहीतरी 4 मतं असतील की नाही? तुम्ही लगेच त्यांच्यावर असले मतं काय? आंदोलन दिवशी माया संघ येतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच विरोधात बोलतात. तुम्हाला कंदुरी माहित नसेल बोकडाची? मला माहिती आहे, माहिती का? आमच्याकडे गडावर असते दारात. मग तसा खेळ झाला. मी बसतो आंदोलनाला, उपोषणाला, मग ते एखादं बोकड असतं बघा, कापायला देतात. मग तो मुसलमान विचारतो कापताना, पाणी पिणी पाहिजे तर म्हणतो कापू का? आता ज्याने बोकड आणलं त्याला कापेवर पाटकून म्हणणच, कापलं की पाप त्याच्या डोक्यावर, कापणारा कुठे पाप. तसं आंदोलनाला, उपोषणाला मी बसतो, रक्त मी जाळीतो. मी विचारतो अभ्यासकाला, बरोबर आहे का? छान, एकदम छान. आणि 2 दिवसांनी लगेच म्हणतात आम्ही आमचं ऐकलंच नाही. आणि तू मीडियात म्हणला ना, सगळ्या मीडियाने ऐकलं ना. मी म्हणतोय ना मी उपोषण सोडित नाही, परत तो बोंबल शिंबर का तिकडे घेऊन मीडियात आलंय. आता सांग काय ते, मी सोडितच नाही. एकदम क्लिअर. हे कोणी एका माणसं योगेश गद्दार का कोणी मी नाव घेत तुमच्या नेहमीच्या मी नाव नाही घेत कोणाचे. ठीक. जे तुम्हाला ज्या अभ्यासकांचा डाऊट आहे ते सगळे. काही अभ्यासकांनी हयात घातली या समाजाला आरक्षण मिळावं, काही समन्वयकांनी जीवाचा रान केलं मिळावं आरक्षण, काहीला हे जमतच नाही काढ्या लावल्याशिवाय. त्याला काय करू? आणि त्यांचे मत आहेत म्हणूनच मी सन्मान देतो ना. हो कुलकर्णी सर, तुमच्या शब्दाचा पुन्हा मला विचारू नका, असं परफेक्ट उत्तर देतो. पुन्हा यांच्यावर विचारू नका, पुन्हा यांच्यावर अभ्यासावर विचारू नका. उपोषणला मी बसलो, करोडो लोक एकत्र आले. सरकार म्हणलं चर्चेला आम्ही तिकडे येत नाही. लोकांचा रोष प्रचंड आहे. म्हणलं आम्ही चर्चेला येत नसतो, तुम्ही तुमचा उद्योग बघा. याच्यात अंतरवलीतच यायचं. असेच 5-50 जण शहाणे जमले तुमच्यासारखे सगळेच, म्हणजे तुम्ही बी धरतो त्याच्यात जात. म्हणजे ऐकावं लागत असतं. तुम्ही प्रामाणिक किती खरंय, पण चर्चा पण घडून आणावं लागतात, म्हणजे मार्ग निघतो. म्हणलं जाऊ द्या, वाय का 5-50 जणच. म्हणले जाऊ द्या अभ्यास. हे अभ्यासक पाठवले मी नाही गेलो, कार्यकर्ता नाही पाठवला एक बी. अभ्यासक इमानाने मोकळं इमान होतं, इलत होते इमानात. आणखी माघारी नाही आली साहेब, आणखीन माघारी नाही आली अंतरवली. उलट तिकडूनच मीडियात म्हणले EWS छान वाटतो आम्हाला. येतो व्हायला. तुम्हीच म्हणलात ना ओबीसीतूनच आरक्षण टिकन मराठ्याचं घ्यायचं म्हणून, तुम्हीच म्हणलात ना. याच्या पुढचं सांगता म्हणजे पुन्हा यांच्यावर मला विचारित जाऊ नका. मुंबईहून आलो तर 6 दिवस झाले मी हॉस्पिटलला गॅलेक्सीला ऍडमिट. आले 10-15 समजा अभ्यासक. मी म्हणलं हवा विखे पाटलाकडून ते शब्द घेतलेला मी, याच्यात काही चूक असेल, दुरुस्त करायचं, सुधारित जी आर काढावं लागेल ना. ते म्हणले होते हो. मग अभ्यासकांना बसवलं, म्हणलं मी तर दवाखान्यात, बघा त्यात काही त्रुटी असल्या तर करून घ्या, संधी सोडू नका. ही अंतरातली गोष्ट मी पहिल्यांदा ओपन करायला, काही सोडू नका. वाढदिशी होईल, समाजाच्या लेकराचं कल्याण होईल, समाजाच्या लेकराचं नको वाटोळं करायचं आपल्याला. मी दुरुस्त करून देतो तुम्हाला, पाहिजे तसं. ठीक आहे म्हणले. आमचा एक सनदी अधिकारी मोठा, जो राज्यात जी आर काढतो, आयुक्त पण राहिलेला. म्हणलं जाऊ याच्यावर, कोणाला विचारा तुम्ही, वकिलाला विचारा, कोणाला विचारा, अभ्यासकांना, मोठ्या सनदी अधिकाऱ्याला विचारा. नाही म्हणले आपल्या घरात बारकावे सगळे माहिती. खोटं बोला म्हणा मीडियात, काही हरकत नाही. अभ्यासात खोटं बोला, हरकत नाही. फक्त लेकराच्या रक्ताची एकदा शपथ व्हा की हे घडलेलं आहे. गेले सनदी अधिकाऱ्याचं नाव नाही सांगितलं मला, गेले वारची माघारी आले 9-10 वाजता. सकाळी 9ला 8ला 9ला गेले. साहेब म्हणले असा जरच होणार नाही. क्या बात. तेच बोचे आज आढळतात माय. फक्त तुमच्या लेकराच्या रक्ताची शपथ व्हा मला, तुम्ही म्हणलेत का नाही. माघारी आल्यावर त्यांनी त्या अधिकाऱ्याचं नाव पण सांगितलं. माघारी आले. मी आता नाही सांगत, ते जर खोटं बोलले तर मग सांग. ते रिटायर झाले. असा जी आर होणं नाही म्हणे, पण कमी सुधारित केला त्याच टायमाला. काय त्यांचा स्वार्थ काय पडला? हे एवढं सगळं सांगितलं, शेवटचं ते पण सांगा. आपण कोणाचे लाखभर रुपये घेतले, कोणाला कॉन्ट्रॅक्टशिप मिळाली. मी कोणालाही डाग लावत नाही माहिती नसली. तुमच्या इतका हुशार माणूस एवढी तर माहिती काढेल ना की काय केलं यांनी म्हणून. मी डाग लावू शकत नाही. ठीक आहे. जर काही माझ्या कानावरच आलं नाही तर डाग आला असतं, तुम्हाला माहिती आपण फाटकून सांगितलं असतं. सरकारची भाषा बोलायला काय करणार. ठीक. मरमर करतोय समाजाच्या लेकरासाठी, ते मला एवढंच. त्याच्यात काही तुमच्या त्या प्रामाणिकपणाबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. फक्त तुमची समज जी आहे त्याच्याबद्दल लोकांना असं वाटतं की जरा अधिक व्यापक पद्धतीनं आता ह्या 2 GR वरच पुन्हा तेच मुद्दे येणार आहेत की 2च आदेशावरती पाटील सगळ्यालाच कट वगैरे म्हणायला लागले. असं होतं तर तुमचं म्हणणं आहे. आणि त्यात मला लक्षात आलेली बाब सांगतो मी, तुम्हाला जे फोन आले आणि तुमचा समज झालं की ह्या 2 आदेशामुळं अजून तसं नाही होत नाही. ते बघू, नंतर बघू. आता ते ऑर्डर आहे ना, आता काय दिवस काय तुम्हाला नाही. मला कळलं ना, तोंडात थांबायला कोणी नाही राहिलं ना. काय आता ह्या जर जात पडताळणी समितीने संभाजी वाचलं, मी वाचून पण दाखवलं. ऑर्डर केले आता. होय होय, मी अजून वाचून दाखवू. Therefore the scrutiny committees decided to issue the validity certificate. Validity certificate काय द्यायचं बुवा? काय आदेश असतो व्हायचा? माझं म्हणणं वेगळं होतं. माझं म्हणणं एवढंच होतं, या 2 सर्टिफिकेटला तुम्ही एक मोठ्या कटाचा भाग मानताय. त्याच्यात मला जे आकलन झालं ते असं आहे, तुम्हाला फोन आले, मीडिया ट्रायल सुरू झाली, ते माध्यम कशा पद्धतीने
पद्धतीने भाषा वापरतात, मीच त्याचा पार्ट आहे, मला माहित. त्याच्यानंतर तुमचा असा समज झाला की एक मोठ्या व्यापक कटाचा समज भाग नाही झाला. हा, खात्रीच पटली तुमची. कटच येईल यांच्या राजकारणापायी माझ्या मराठा समाजाचा गरीबात संभ्रम निर्माण झाला. आपण प्रमाणपत्र काढायचे का नको ऍडमिशन नोकऱ्या घ्यायच्या. आलं लक्षात. आता या मुलाखतीचा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा भाग, आठवडीचं तसंच प्रमाणपत्र त्यांनी 3 ओबीसी असताना सुद्धा त्यांनी कोणतीच्या नोंदी असताना हे केलं. हा, ते समजून ठीक घेतो आहे, ना मी. आलं हे माहित लक्षात. नाही ना ठीक आहे, मला. ठीक आहे, ठीक आहे. समजून घेतो ना. मुलाखतीचा शेवटचा पण महत्वाचा भाग, मी तुमची त्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स सगळी ऐकली आणि नंतर मी विश्लेषण असं केलं, पाटील कधीच राजकारणात भाग घेणार नव्हते असं सांगत होते. मीही तुम्हाला अनेक वेळेला म्हटलं की तुम्ही जे चावडी बैठका घेतल्या त्याच्यामध्ये विशिष्ट उमेदवाराला पाडा असे तुम्ही संदेश दिले. तुम्ही म्हटलं नाही. त्या दिवशी मात्र तुम्ही भुमरे असतील किंवा शिरसाट असतील ह्यांना तुम्ही कशी अंतस्थ मदत केली हे जाहीरपणे सांगितलं. मराठा समाजाने म्हणलं, मी नाही. हो तेच की. तुमचा शब्द मराठा समाजाचा शब्द काय मराठा समाजाने म्हणलो. आणि तुमच्यातला सगळ्यात मोठा खऱ्यानेच गैरसमज काढा. मी राजकारणासाठी हे बोललेलोच नाही, पहिल्याही प्रेसला सांगितलं. तुम्ही जे पूर्वनियोजित कट रचला मला मराठ्यापासून तोडायचा आणि मराठा माझ्यापासून तोडायचा, जेणेकरून मराठा म्हणला पाहिजे कुणबी प्रमाणपत्रच नको, जर रद्द होणार असली तर ऍडमिशन ते मला कळलं की तुमची भूमिका कळली. मग ही मीडिया ट्रायल त्यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाही. सगळ्यात मोठी गोम ही त्यांना त्या द्यायच्याच नाही. 1 वर्ष झालं मी मागतोय पेनड्राईव्ह मध्ये द्यायला सरकारकडे सगळी यंत्रणा. लाडक्या बहिणीला 70 आणि 80 लाख रुपये 80 हजार कोटी रुपये ते घालू शकते. इथं आम्हाला द्यायला लय झालं तर 20-25 हजाराचा डाटा होईल. जेरॉक्स काढल्या नाही द्यायला. यांना गॅजेट द्यायचंच नाही. 3,85,000 नोंदी नुसत्या कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटियर मध्ये. तुमच्या ह्या आंदोलनामुळे किती लाख मराठ्यांना, किती हजार जणांना नोकऱ्या किंवा शिक्षणात फायदा झाला? मी ते कधी मागं वळून बघितलं नाही किती मिळेल. समाजाचा फायदा होतोय. मी पुढे काम करत राहतो. त्यांना धोक्यात येऊन देत नाही, संकटात येऊन. हो, पण ते सांगतो मी, हजारो लोकांना फायदा झाला. कारण मला राजकारणाशी देणे घेणं नाही हे तुमचा पहिला गैरसमज निघू द्या. बाकीचं होऊन द्या काय व्हायचं. ठीक. मी त्याच्यासाठी करतच नाही. पण आता ती जर नोंद रद्द झाली तर या पृथ्वीराज बोडखेनं कॅम्प्युटर सायन्सला JSPM कॉलेजला ऍडमिशन कुणबी बावनकुळेने केली की नाही राख रांगोळी, शिरसाटने देणे दोघांनी तुली का हे अधिकार कोणी दिला तुम्हाला? तुम्ही सांगितलं तुम्ही मला. मीडिया ट्रायल कसं काय घेताय? ठीक आहे, पण तुम्ही भुमरेंना आणि शिरसाटांना निवडणुकीत मदत केली की नाही? मी मराठा समाजाला मोकळं सोडलं. तुम्हाला ज्याला मदत करायची त्याला करा, नसन करायची तर नका. जाहीरपणा माझ्या मराठा समाजानं मतदान केलंय त्याच्याशिवाय तुम्ही सत्तेत आलेले नाही ही मी कायम म्हणतो. आणि तुम्ही एकदा फक्त तोंडाने म्हणा मराठ्यांच्या मतामुळे आम्ही आलेलो नाही. 29ला तुम्हाला पाडलेलं दाखव. असं कोण म्हणेल? इतका मोठा समाज आहे आणि तो समाज त्याच्या सदसद्विवेक मग आता जर मराठ्यांनी मतं केलेत हे जर मान्य तर त्याच मराठ्यांच्या लेकरांनी तुमचं काय केलं का? तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देणार. मग यांची लागू द्या काढी सगळ्याची पुऱ्याची. एक शब्द सुद्धा वापरणार नाही राजकारणाचा. तुम्ही गॅजेटर देणार का नाही? झालं की नाही 1 वर्ष GR काढून आहेत का नाही साक्षीदार तुम्ही हैदराबादचा काढून? किती प्रमाणपत्र दिलेत? बावनकुळे आपल्या विखे पाटलांना माहितच नाही. एकदा म्हणते 308, एकदा म्हणते 34,000, एकदा म्हणते 66,000, एकदा म्हणते 3,20,000. अरे ताळमेळ. प्रत्यक्षात दिलेत किती? आम्ही तेच विचारतो ना. मग आम्ही काय विचारतो? तुमच्या आकलनाप्रमाणे, तुमच्या माहितीप्रमाणे झाले असते 7-8-10,000 वाटप त्यानुसार. पण बंद झाले 3 महिन्याच्या नंतर. त्यांनी SUP आणली काय करून तिच्यात काड्या घातल्यामध्ये पुन्हा शब्दाचे खेळ. खालचा अनुस्वार वरून दिला, वरचा अनुस्वार खालून दिला. अधिकार म्हणते ते अनुस्वार इकडून असतो, कोमा तिकडून असतो. दिला कोमा गांडीत घालून आमच्या. यांच्या कोम्यावर सुद्धा अवघड आहे. हे फारच इंटरेस्टिंग आहे. हे असं असेल आता काय करू? अधिकारी डायरेक्ट म्हणतात हे आम्हाला ना SUPतले ही शब्द नकोय. अभ्यासाकांना विचारलं ते म्हणतात अशी SUP पुन्हा होणीच नाही. काय करावं? म्हणून आता मी माझं आंदोलन करायचं ठरवलंय. जे माघार नाही. तुम्हाला त्याच दिवशी दिसेल. आता कोहर ते विषय शब्द बोला. आता निर्णयच होणार. पर्यायच नाही. ठीक आहे, पण मी पुन्हा तोच प्रश्न रिपीट विचारतो की तुम्ही भुमरेंना आणि शिरसाटांना निवडणुकीत मदत केली की नाही? मी खरंच सांगतो तुम्हाला. लगेच हा म्हणलं असतं तर मराठा समाजात ऑटोमॅटिक संदेश जातो. हे चिटकून येत. आता ते बाबा एक डफड आणलं होतं त्यांनी कुडून घालून ते गोल टिकला लावलेलं. ते काय कोण बोललं ते 2 रात्री अंतरवलीतून उठलंच नाही. लोकांत संदेश गेला पोरा की नाही चूक कबूल केली निघला ते. आणि ते त्यालाही मान्य. तसंच शिरसाट याचं झालं घुमरे मामाचं. मामाशिवाय बोललो नाही त्या माणसाला. मामाशिवाय बोललो नाही. लोकांना म्हटलं याचा सक्काच मामा सणा सण चालले लोक. ठीक आहे, बीडमध्ये तुम्ही पंकजा मुंडेचा पराभव केला की? की बघा आता इतक्या लांब कोचाडा शेवटचा नाही. भाजपचे मी माहितीचे सगळेच पाडले त्या टायमाला. त्याला काय सगळेच पाडले. फक्त भुमरे आले. 29 पाडले. फक्त भुमरे आले तेवढे. आता ते लाट असते त्याचं. लाट नाही, ती तुमचा चमत्कार होता. हे बघा भाऊ, मी कधीही कोणाचं मला एकाने तरी सांगा किंवा तुम्ही शोध घ्या मी कोणाला फोन लावून सांगितलं मतदान कर. ठीक आहे, फक्त आम्ही हुशार झालो एवढं मात्र खरं. ठीक. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कधीच तुम्ही बोलला नाही ते म्हणजे एकनाथ शिंदेवर, बरोबर?
आता तर मला असं तुमच्या बोलण्यातनं ऐकलं मी की तुम्ही एकनाथ शिंदेचे फोनही घेतले नाहीत, हे खरंय का? हा खरं. एवढा राग काय आता एकनाथ शिंदे? लेकरापेक्षा मला कोण मोठं, तुम्हाला पक्षापेक्षा मोठं कोणी नाही. हम्म. तुम्ही शिरसाटला झापिलं का? चूक दुरुस्त करते तू जात पडताळणी निर्णय दिलाय, चूक दुरुस्त करती का नाही केलं? तुमच्या वडातानी हे म्हणताय माझ्याकडे, ते म्हणताय माझ्याकडे, तुमच्या वडातानी माझ्या मराठ्यांचे बळी दिले तुम्ही. 3,500 दही अंडे नावाचे लोक, 3,500 लागली कुपाट सगळ्याची. मी मराठी एवढं एकच कारण नाही की तुम्ही कुठल्या कॉलेजला मिटिंग घेतल्या आणि काय झालं वगैरे? नाही, ते तर लय हे बघ, हे लय षडयंत्र आहेत. शिंदेचं शिंदे साहेबांशिवाय होऊच शकत नाही. मी मराठ्याशीच प्रामाणिक राहणार. मी नाही मित्रत्व निभू शकत, मला नाही गरज तसले मित्र. खोटरडं वागू नये माणसाने कधी. मैत्री करायची नाही, दिलदारपणानं करावं. मैत्री केली ना, जीव जर लावला ना, कपडे सुद्धा काढून देतो. पण तुम्ही आडवे चालले ना, मग सोडत नाही. मी दादागिरी फादागिरी लय. तर पण शिंदेचा स्वभाव असा नाहीये जेवढा मी शिंदेना ओळखतो. अरे मग सोपं आहे ना. सरळ माणूस आहे ते, काय असं काय फार आचपेच घेऊन सरळ आहे. दिलदार मनाचा माणूस ठीक आहे ना, मान्यच केलं ना आम्ही सुद्धा. त्या टायमाला मराठ्यांच्या बाजूने ओढतो माणूस, नोंदी शोधल्या. तसं पाहिलं त्या का फुकट दिलेलं नाही. रक्त जाळावं लागलं आम्हाला मराठ्यात, तवा दिले. तरी पण त्या माणसाने मरमर केली, आम्ही मार्क दिले. हे मराठा समाजासाठी काम करणारा चांगला माणूस, करतोय काम करू द्या. आम्ही त्यांच्या बाजूने ठाम आहे. ते तरी बारे आम्ही म्हणलो की ते तरी बारे, तुमचं राजकीय काय असो आम्हाला गीत देणं घेणं नाही. गुवाहाटीला पळून जाऊ, तिकडे गोव्याला पळून जाऊ, तुमचा पक्षाचा वाद आहे. पण आमच्या समाजासाठी चांगलं काम केलं एवढंच म्हणल्यामुळं मराठी शिवसैनिक असणाऱ्यांनी गोटेच खाली टाकले. नाही ते नळ्या घेऊन हिंडत होते माग, बंदुकीन पोलीस ते नळ्याला चिटकेल्याला मागून जस काय शिकारीला निघाले डुक्कर मारायला. अशी परिस्थिती झाली. एका शब्दावरती अख्खा गदारीचा डाग पुसला. तुम्ही आमची ही परतफेड करणार, उपकाराची ही परतफेड करणार तुम्ही. फक्त शिरसाटानं त्यांनी सांगणं अपेक्षित होतं. सांगायची गरजच काय, त्याला काय करायची गरज होती? ही सामूहिक कट, ही सोपा नाही. त्यांना माहिती याला तोडल्याशिवाय पर्याय नाही. पक्का आरक्षण देणार आहे मराठी, हे कच्चं आरक्षण देत नाही. आता गॅजेट मागतं, मी ओबीसी आरक्षण मागतच नाही, 1% बी द्या म्हणून. पण आमचं हाय त्या नोंदी द्या म्हणून. त्यामुळे मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, त्या बाद होऊ शकत नाही. कारण यांचे तरी जी आर काढले. हे बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणालाच माहित पुढचे फायदे नव्हते. आज तुम्ही कोण आहेत, मी कोण आहेत. पहिले पटवर्दार होते, बरोबर का मामा, कुलकर्णी होते. हे त्या टायमाला लिहायची जात असेल जी असेल, आणि ज्यांचं संस्थानिक असेल किंवा राजवट असेल, त्यांना सारा गोळा करायला लागायचा आयकर. म्हणून ते शेतकरी कोण, महसूल कसा वसूल करायचा. मग हे कुणबी कुणबी पुढं काय माहित होतं, आज लिहिलेलं कुणबी आरक्षण मिळणारे. ती त्या काळापासूनची आलेली जात त्या नोंदी सापडतात. यांच्या आत्ताच्याच 1967 आमचं खोटून तुमचं 67 करू तुमची. आता तुम्हाला ते ओबीसी उपवर्गीकरणाची संधी आहे मराठा काय उपवर्ग सरकारने ऍफिडेव्हिट दिलं, एक मत मांडलं की मराठा समाज. आता त्यांच्यात पचका करून दिला, आता आमचं सुरू करायचं. आता त्यांचं दिलं कलगी तुरा राहू, ते म्हणते देऊ नका, हे म्हणते द्या. त्यांच्यात दिलं मार आणि मांगावच्या वादाबद्दल बोल. तेच त्यांना दलित म्हणतात, पण 18 करतील. नाही, दलित हा शब्द ठीक आहे, आता कायदेशीर दृष्ट्या ते बौद्ध आहेत सगळे, त्यांना आपण सन्मानाने बौद्धच म्हणू. त्यांच्यात आता 66 का 70 जण आहेत, ते बरेच जण आहेत. ते आता सगळेच जुटीलच. ज्यांच्यात जुटणार नाही उसको फडणवीस साहेब म्हणते जुटी तेच. आता मराठ्याचा नंबर आहे का, ती जुटी देतच बरोबर, जुटलंच. आणि असं जुटलं आता ती इजतच नाही. बरोबर डाव खेळला. आता हे आमच्यात डाव खेळले. ऍक्च्युली सुप्रीम कोर्टाची ऑर्डर, आणि मग हे सुप्रीम कोर्टाचे होते ना आमचे प्रमाण. काय लिहून द्या रे सुप्रीम कोर्टाचे, काय तुम्ही मालक झाले का? बोलायची भाषा वेगळी आहे आणि करायची भाषा वेगळी. तुम्ही राजकारण लय जवळून बघितलेलं भाऊ. आम्ही आत्ताचे चेले आहेत राजकारणातले. तुम्ही चांगल्या आडातलं पाणी प्यायले त्यांचे, तुम्हाला चांगलं माहिती छक्के म्हणजे कसे चालले. म्हणून माझ्याकडून कमवून घेता उगाच. मी आपला गरीबाचा पोरगा चाललाय. इतका चाणाक्ष माणूस पाटील, आणि ज्याची समज समाजाप्रती कमिटमेंट, पण ग्राम पातळीवरचं राजकारण ज्याला नीट कळतं, तेवढा माणूस तर महाराष्ट्रात कुणीच नाही. भल्याला तुम्ही अडचणीत आणला. फक्त मला एवढं सांगा, हे सगळं झाल्यावर एकनाथ शिंदेनं फोन केला नाही? उदय सामंत साहेब बिचार ते मरमर करते, पळ कुटाने कर, हे कर ते कर. वाटत नाही मला शिंदे साहेब ऐकते, वाटत नाही ऐकते. कारण बावनकुळ्याच्या पुढं फडणवीस साहेब जायला तयार नाही. तुम्ही म्हणले ते त्यांचे मित्रच आहेत. नुसते मित्रच नाही ते. आता लय मुरगाबाळी येले त्याचं माहेर. विरोधक प्रत्येकाला असतं हितचिंतक, त्यांच्या भाषेत हितचिंतक म्हणते त्याला. त्याने लय कुटाने केले, इकडचे काम तिकडं इकडं कोण वेगळे ठुलेले. त्यांच्यात नवीन शब्द मला काल ऐकायला मिळाला. काय त्या शब्दाचं नाव आहे प्रोटोकॉल. मला माहितच नव्हतं आता, मला काल माहित झालं प्रोटोकॉल म्हणजे काय. मला वाटायचं प्रोटोकॉल म्हणजे मंत्र्याचा प्रोटोकॉल असतो, अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल असतो, टेटस प्रमाणे त्याची काय उंची असेल त्याची ती. टेटस अर्थ लय भयानक टक्केवारी. व्हायचे नमुने तुमचे व्हाय शब्द आणखी बिटे टेटस प्रमाण करावं लागेल. हे फक्त बावनकुळेंचंच आहे का संजय शिरसाट? मला सांगणाऱ्यांनी लय मोठ्याने सांगितलंय, गबाळ देणार म्हणे. महिले काठाला लावली म्हणे तिने एकदा. मग असं असतंच, माया का हातात पडला रे बाबा एकदा, तो हा बाजारच उठला म्हणून समजायचं. कारण तू माझ्या समाजाच्या लेकराचा बाजार उठ, आयुष्याचं वाटोळं केलंस तुम्ही मराठ्यांच्या पोरात. आम्ही तुमचं अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून लय खस्ता खाल्ल्या. तुम्ही आम्ही रक्त सांडून मिळवलेलं आरक्षण माझ्या गरीब लेकर आज अधिकारी बनतील, कुणी उच्च शिक्षणात जाईल. माझा मायबाप मराठ्यांचा नाही पैसे घालू शकते, उत्पन्न नाही होत ठीक आहे शिक्षणात. यांनी लय वाटोळ केलं. हे पाप आणि पातक फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी या दोघांच्या सांगण्यावर त्यांच्या मंत्र्यांनी करायलाच नको.
थांबतोय मी इथे. रात्रीचे 12 वाजलेत आणि पाटलाचा अजूनही दिवस सुरू आहे. बाहेरही खूप लोक आहेत. आत्ताही तुमची आटपाडीतली सभा मी बघितली. प्रचंड त्याला रिस्पॉन्स होता. एवढं तर खरं आहे की कुणी काही जरी म्हटलं तरी पाटलावरती असलेला समाजाचा विश्वास काय ढळत. त्यामुळे सरकार आता बघूया काय करतं. मला हे सगळं समजून घ्यायचं होतं नेमकं प्रकरण काय आणि कुठून कुठपर्यंत कसे पद्धतीचे गैरसमज गेलेत. ते म्हणतात की काही जरी झालं तरी आंदोलन आता मागं नाही. नाही, मी सगळं घेणार आहे. मागं याच्यासाठी नाही. हे जरी यांनी 4 दिले नाही बी दिले, आता काय करते ते आता ते होणारच फाईट. तिथं आता सुटतच नाही. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घेणार आहे. त्याच्याशिवाय नाही सोडतच नाही. गॅजेटचे GR घेऊन लागूच करायला लावणार. सोडतच नाही मी आता. आणि आता जो GR काढलाय ओबीसी सवलतीचा सोयी सुविधाचा त्याची सुद्धा अंमलबजावणी करून घेणार. EWS ECBCचं आणि EHBCचा एकही विद्यार्थी नोकरीपासून वंचित ठेवणार नाही. मी यांनी जे ठेवले ते 2014 पासून आता सुट्टी देत नाही मी यांना. महामंडळाचे परतावे, व्याज परतावे तेही ठेवत नाही. आणि सारथीच्या ज्या ज्या योजना आहेत त्या पण शिल्लक. मी आता प्रश्न शिल्लक ठेवत नाही. निर्णायकच करणार. आता पुढचा शब्द त्या दिवशी सांगा. पण आंदोलन शांततेत होणार. आंतरवलीत तर मुंबईत आंतरवालीत मुंबईत नाही. त्याचं काही सांगता येत नाही. आता मराठी लई आहे. मुंबईला जाऊ शकते, ते नागपूरला पण जाऊ शकते. तिथे गेलं की अनकंट्रोल्ड होतं. आंतरवलीत कसं कंट्रोल मध्ये राहत नाही. ते करते सगळं. या नोटवर माझा समाज नाही जात पुढे. थँक्यू पटेल. थँक्यू.